तर अमरावतीमध्ये सूर्य आग ओकतोय आणि अमरावतीचा पारा 46च्या वर गेलाय। अशा वेळी जिल्हा रुग्णालयामध्ये सर्वसामान्य रुग्णांना देखील उन्हामुळे त्रास होतोय। रुग्णांना गरमी होऊ नये म्हणून जिल्हा रुग्णालय प्रशासनाने प्रत्येक वॉर्डमध्ये कूलर लावलेत। यामुळे रुग्णांना उन्हापासून दिलासा मिळालाय। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रणय निर्बाण यांनी। अमरावतीमध्ये जो उन्हाचा पारा त्याचा त्रास होऊ नये यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयवाल्यांनी प्रत्येक जनरल वॉर्डामध्ये असे मोठे मोठे कूलर लावलेले जेणेकरून रुग्णांना गरमीचा त्रास होऊ नये। कारण रुग्ण जे आहे ते 2-2, 3-3 काही 4-4 दिवस या ठिकाणी त्यांना भरती राहावं लागते, त्यामुळे त्यांचे हाल होऊ नये त्यामुळे त्यांनी कूलर लावले। आपल्यासोबत काही रुग्ण आहे। मामा, गरमी होते का? उन्हाचा पारा खूप आहे बाहेर। नाही, आम्हाला थंडी लागून राहिली। थंडी वाजत आहे? हो, चांगलं वाटू लागलं। चांगलं वाटून राहिलं? हां, चांगलं। कूलर लावले? हो, कूलर लावले। बाहेर 47 टेम्परेचर आहे? हो, बाहेर आहे। इथे बरं वाटते तुम्हाला? हो, इथे चांगलं। इथे बघू शकते की रुग्णांना खूप चांगलं वाटतं। या ठिकाणी मोठे कूलर लावले। आपल्यासोबत जिल्हा सामान्य रुग्णालयाचे CS सर आहे। सर, कशी व्यवस्था केलेली आहे? किती वार्ड जनरल वार्ड आहे आणि ही संकल्पना कशी सुचली प्रत्येक वार्डामध्ये कूलर लावणे? आता आपल्याकडे सगळ्यांना माहितीच आहे की आपल्याला मागच्या आठवड्यामध्ये येलो अलर्ट होता आणि आता आपल्याला ऑरेंज अलर्ट आहे। त्याच्यामुळे टेम्परेचर हे 46 डिग्रीच्या वरती चाललं आहे आपलं। त्याच्यामुळे रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून आमच्या सर्व वॉर्डमध्ये एकूण आमच्याकडे 12 ते 13 वॉर्ड आहेत आणि त्या सर्व वॉर्डमध्ये आम्ही मोठे प्लॅस्टिक वॉटरप्रूफ कूलर्स लावलेले आहेत, जेणेकरून सगळ्या रुग्णांना थंड हवा राहणार आणि बाहेरच्या उन्हाचा काही त्यांना फटका बसणार नाही। हे होते जिल्हा सामान्य रुग्णालयाचे CS। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्बाण, ABP माझा, अमरावती।